छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकातून आपण जाणून घेऊया. जगात भारतात बरेच राजे होऊन गेले, पण बोटावर मोजण्या इतके राजे हे आजही लक्षात राहतात आणि त्यांचे कार्य हे आपल्याला प्रेरणा देते. त्यापैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ सरंजामशाहीचा होता. त्यावेळेस सरंजामशाही राजेशाही होती. त्यानंतर राजेशाही जाऊन लोकशाही आली. आज जर पाहिलं तर लोकशाहीतही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव काढले जाते आणि त्यांचे कार्य आपल्या प्रत्येकाला प्रेरणा देते. तर आपण जाणून घेऊया की असा काय वेगळेपणा होता छत्रपती शिवाजी महाराजांकडे, जेणेकरून ते आजही नावाजलेले आहेत. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज हे राज्य संस्थापक होते. त्यांना वारसा हक्काने गादी किंवा कारकीर्द नाही मिळाली. त्यांनी स्वतःचे राज्य स्वतः निर्माण केले. स्वतःचे स्वराज्य त्यांनी निर्माण केले. त्यानंतर दुसरी गोष्ट, आपले राज्य आणि आपले कार्य रयतेला, प्रत्येक माणसाला हे आपले स्वतःचे राज्य आहे, आपलं कार्य जे शिवाजी महाराज करतायत ते आपलेच आहे असे वाटायचे. त्यामुळे ते रयतेचा राजा म्हणून प्रसिद्ध होते. त्यानंतर तिसरा पॉईंट म्हणजे आत्महुतीच्या प्रेरणा. आपण जर पाहिल्या शिवरायांच्या काळातील गोष्टी, शिवा न्हावी, त्यानंतर तानाजी मालुसरे, गड आला पण सिंह गेला, बाजीप्रभू देशपांडे, हे सर्वजण शिवाजी महाराजांसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यास तयार होते. असे का झाले? तर त्यांना माहीत होते की छत्रपती शिवाजी महाराज हेच स्वराज्य निर्माण करण्यासाठी जगणे खूप महत्त्वाचे आहे. तर प्रत्येक माणसाच्या मनात एक प्रेरणा होती की छत्रपती शिवाजी महाराज हे नक्कीच स्वराज्य निर्माण करतील. त्यानंतर चौथा पॉईंट म्हणजे रयतेची कणक असलेला राजा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांचा सन्मान केला जाई. स्त्रियांवर अत्याचार किंवा बलात्कार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असे. आपण ऐकले असेल की हत्तीच्या पायाखाली माणसाला दिले जात असे जर कुणी स्त्रियांवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर. काहींचे हात पाय तोडले जात असे. तर अशा बऱ्याच गोष्टी होत्या. पाचवा मुद्दा, शिवाजी आणि रयत. बऱ्याच वेळेला युद्धाला जाताना उभ्या पिकातून घोडदळ जात असे, ज्यामुळे पीक हे भुईसपाट होत असे. तर शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैनिकांना सक्त ताकीद केली होती की काहीही झाले तरी रयतेच्या जनतेच्या पिकाला, शेतकऱ्यांच्या पिकाला हानी नाही झाली पाहिजे. तुम्हाला घोड्याला खाण्यासाठी काही अन्न लागले तर ते शेतकऱ्यांकडून मागून घ्या, पण शेतकऱ्यांच्या पिकाला काहीही इजा नाही झाली पाहिजे, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीच संदेश असे. त्यानंतर सहावा मुद्दा, शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत बरेच सैन्य हे शेतकरी असे. सर्व सामान्य माणूस पण त्यांच्यासाठी लढायला नेहमी तयार असे. त्यामुळे त्या शेतकऱ्याला जाणीव असे की शेतावर आक्रमण न करता, त्यातून घोडदळ न नेता ते चांगल्या प्रकारे एका रस्त्याने सैन्य कापले गेले पाहिजे. त्यानंतर व्यापार उद्योग संरक्षण. स्वदेशीचा लोकांनी आग्रह करावा म्हणून शिवाजी महाराजांनी परदेशी मालावर खूप मोठ्या प्रमाणात कर लादले होते. त्यामुळे जास्तीत जास्त लोक हे
आपल्या देशातीलच अन्न घेतील, बाकीच्या गोष्टी घेतील. अशा प्रकारे शिवाजी महाराजांना दूरदृष्टी होती असे म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या आधीचा काळ जर पाहिला तर त्यावेळेस बरेच स्त्री पुरुष यांना गुलाम करून परदेशात नेले जात असे. तर 7वा पॉईंट म्हणजे गुलामांच्या व्यापारास बंदी ही शिवाजी महाराजांनी आणली. गुलामांचा व्यापार, खरेदी विक्री पूर्णपणे त्यांनी बंद केली. तर हे सर्वच बाबतीत जर आपण पाहिलं तर रयतेची काळजी घेणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्या महाराजांना मानाचा मुजरा. धन्यवाद.